नमस्कार मित्रांनो, मी अंकुश गराटे या यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आम्ही चाललो आहोत गणपतीपुळेला। तर हा लोकलचा प्रवास नेरूळ ते पनवेल आणि पनवेलवरून आम्ही जाणार आहोत रत्नागिरी स्टेशनला। तर आम्ही पनवेल स्टेशनला उतरलो। पनवेल स्टेशनला उतरल्यानंतर आम्ही गेलो जिथे दिवा सावंतवाडी पॅसेंजर ही गाडी पकडली आणि थेट आम्ही निघालो रत्नागिरीला। दिवा पॅसेंजर या गाडीमध्ये खूप सारी गर्दी होती। जवळजवळ मांडवापर्यंत आम्ही उभ्यानेच प्रवास तर आता आम्ही पोचलोय खेड स्टेशनला। जवळजवळ 11-11:30ला आम्ही खेडला पोचलोय आणि खेडच्या नंतर इथे क्रॉसिंगसाठी थांबले ट्रेन आणि दुसरे एक्सप्रेस आहे ते पास होते। चिल्लर पार्टी, या चिल्लर पार्टीची काय वेगळीच मस्ती होती। वरती मस्तपैकी बसायला जागा मिळाली आणि त्या जागेचा आनंद घेत मस्ती करत आम्ही पुढे चाललोय। ही आमची येडूबाई खेडनंतर जो मोठा हा सबवे लागतो, भुयार आहे, खूप मोठं भुयार आहे। मला वाटतं जवळजवळ 11 ते 12 मिनिटाचं हे भुयार आहे आणि त्या भुयारामध्ये एवढी मुलं ओरडत होती, त्याचा आवाज जणू काही वेगळाच होता। तुम्ही ऐकू शकता, पाहू शकता। त्यानंतर आमची गाडी संगमेश्वर स्टेशनला आली। संगमेश्वर स्टेशनला 5 मिनिटं थांबा घेतला। संगमेश्वरला पोहोचलोय, पाहू शकता। ट्रेन खाली होत चालले आणि आम्ही पुढे निघालो। जवळजवळ अर्धी गाडी खाली झालेली, तर मोकळा श्वास भेटला आणि चांगला प्रवास आमचा सुरू झाला। बसायला जागा पण आणि आपल्या कोकणातल्या सुंदर स्वर्ग नगरीचा आनंद घेत आम्ही पुढे निघालो। तर मध्ये रस्त्यात सिग्नलला आपली दिवा पॅसेंजर थांबले आणि इथे तुम्ही पाहू शकता रेल्वे रुळावरती माकड कसे चालतायत, त्यांना भूक लागलेली। तर आपला जो पॅसेंजर आहे त्या दिवा पॅसेंजरच्या इथे एक माकड होतं, ते खूप मस्ती करत होतं। इकडे तर मोठा कळपच आहे माकडांचा, खूप सारे माकड होते। छोटी पिल्ल पण होती, माकडाची पिल्ल। पुढचा प्रवास चालू झाला आपला। संगमेश्वर गेले।
जवळजवळ 2 वाजता गाडी 2-2:15 वाजता गाडी रत्नागिरी स्टेशनला आली आणि रत्नागिरी स्टेशनला आम्ही उतरलो. खूप सुंदर असा प्रवास होता हा ट्रेनचा. इकडे एका साईडला इकडे एका साईड. रत्नागिरी स्टेशनला आम्ही सर्व उतरलोय. आता गणपतीपुळेला जाण्यासाठी बाहेर जावं लागेल, तर तिकडे आम्ही चाललोय. बाहेरचा रस्ता माहीत नव्हतं, पहिल्यांदाच चाललोय. बघूया पुढे पहा. ही आमची टीम पुढे चालते. जवळजवळ 10 ते 12 जण आम्ही होतो. हे आहे सर्व आपले चिल्लर पिल्लर टीम. पुढे चालत चालत इथे सेल्फी घेतला आणि व्हिडिओ पण केला रत्नागिरी स्टेशनच्या बॅनरचा. चाललो आहोत आम्ही वरती आणि इकडे वरती गेल्यानंतर चौकशी आपण करणार आहोत रिक्षासाठी. तर रिक्षा पाहूया किती घेते, डिटेल्समध्ये सांगतो तुम्हाला मी नंतर. रत्नागिरी स्टेशनला बाहेर आल्यानंतर आपल्याला रिक्षा पण उपलब्ध आहे डायरेक्ट रत्नागिरी स्टेशन टू गणपतीपुळे. पण त्यांचा जो रेट आहे तो 800 पर्यंत आहे, 700-800. तुम्ही जर कमी केलात तर ते 600 पर्यंत येऊ शकतात. पण आम्ही खूप माणसं होतो त्यामुळे आम्हाला ते परवडणार नव्हतं, म्हणून आम्ही 5 ते 10 मिनटं रत्नागिरी स्टेशनपासून 5 मिनटं हायवेवरती चालत आलो आणि तिथे आम्हाला इको मिळाली. तर ती इकोनं आमच्याकडून 1200 रुपये घेतले. कमी करून 1100 वरती आला आणि मग आम्ही सर्वजण त्या इकोमध्ये बसलो आणि निघालो थेट गणपतीपुळेला. तर तुम्ही रत्नागिरी स्टेशनवरून रत्नागिरी डेपोला जायला एक एसटी आहे, ती 1-1 तासानंतर आहे. तर ती तुम्हाला मिळू शकते जर तुम्हाला कमी बजेटमध्ये जायचं असेल तर. किंवा रत्नागिरी स्टेशनपासून 5 मिनिटांच्या अंतरावरती हायवे आहे आणि त्या हायवेवरून तुम्हाला रत्नागिरी बस डेपोपर्यंत तुम्हाला बस मिळेल आणि रत्नागिरी बस डेपोतून तुम्हाला गणपतीपुळेला जायला थेट एस टी मिळेल. तर ती एस टी 1-1 तासानं आहे, तर तिथून तुम्हाला मिळेल. ते कमी बजेटमध्ये तुम्ही जाऊ शकता. निसर्गाच्या रम्य वातावरणात आम्ही प्रवास करतोय आणि ह्या कोकणात सुंदर असं वातावरण निर्माण झालेलं आणि पाऊस पण पडलेला. खूप मजा आली. पुढे व्हिडिओ पाहत राहा. आणि खूप एन्जॉय केला गणपतीपुळेला जाता वेळी. Vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name. Crooked smile. ही खाडी आहे. आरेवारे बीच याच्या पुढे आहे. आरेवारे बीचच्या अगोदर ही खाडी लागते आणि ते लोक मासेमारीसाठी आपल्या बोटी लावलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. Every step a beat we can make. Life's a tune.
मी आता पोचलो आहे गणपतीपुळे येथे. ही कमाने आहे, तिथपासून 5 मिनिटाच्या अंतरावरती आतमध्ये चालत गेलो आणि तिथून आपल्याला चालत गेल्यानंतर 5 मिनिटाच्या अंतरावर गणपतीपुळे मंदिर आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. हे आहे गणपतीपुळे मंदिराचं गेट. ह्या गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर इथे आम्ही थोडं फ्रेश होऊन मंदिराकडे गेलो. हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. मंदिरामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी इथे तुम्ही पाठी पाहू शकता. हातपाय वगैरे धुवून लाईनमध्ये जवळजवळ 15 मिनटं आम्हाला लागली लाईनमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. निसर्गाच्या कुशीत आणि समुद्राच्या परिसरात हे असलेलं गणपती बाप्पाचं मंदिर गणपतीपुळे. दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर समुद्रावरती फेरफटका मारण्यासाठी गेलो. बीचवरती सुंदर असा नजारा हा गणपतीपुळे समुद्रावरती आहे. एक तुम्हाला विनंती असेल की समुद्रामध्ये जातावेळी खोल अंतरावरती कोणीही जाऊ नये, कारण समुद्राच्या लाटा ह्या भयानक आहेत. कोकणातला समुद्र आहे हे सर्वांनी समजून तिकडे आपला प्रवास, आपली जी यात्रा आहे ती सफल करावी. दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथे लाडूचा प्रसाद घेतला. हा लाडू प्रसाद काउंटर आहे, इथे तुम्ही प्रसाद घेऊ शकता. त्यानंतर आम्ही दर्शन घेतल्यानंतर समुद्रावरती फिरल्यानंतर आम्ही निघालो ते मुंबईकडे. हा गणपती बाप्पाचा मेन गेट आहे मंदिराचा. इथे हॉटेल आहे, इथे तुम्ही हॉटेलला राहू शकता. गणपती बाप्पाच्या मंदिरापासून 2 मीटरवरती अंतरावरती आहे. आणि त्यानंतर आम्ही निघालो रत्नागिरी स्टेशन. आणि रत्नागिरी स्टेशन आल्यानंतर 11:05ची आमची तुतारी एक्सप्रेस लागली होती. 11:05ची तुतारी एक्सप्रेस आम्ही पकडणार आहोत आणि नवी मुंबई पनवेलकडे रवाना होणार आहोत. तर तुतारी एक्सप्रेसमध्ये आम्ही बसलो आणि तुफान गर्दी, चढायला पण मिळत नव्हतं. खूप गर्दी होती. माणसं बसून रस्त्यामध्ये झोपून सर्व प्रवास करत होते. पनवेलला जवळजवळ आम्ही 5:15ला पनवेल स्टेशनला उतरलो. तर मित्रांनो, असा हा आजचा ब्लॉग होता. मुंबई टू गणपतीपुळे आणि गणपतीपुळे टू मुंबई. मित्रांनो, आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर करायला विसरू नका.